यवतमाळच्या टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात जन्मलेला वाघ 500 किलोमीटरचा प्रवास करत यवतमाळ ते धाराशिव आणि पुढे सोलापूर पर्यंत पोहोचला आहे। सध्या या वाघाची दोन्ही जिल्ह्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। महाराष्ट्र वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार ते सध्या वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। वाघाच्या पुढील हालचालींचा मागोवा घेण्यासाठी सध्या वाघ असलेल्या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत। सध्या हा वाघ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे। सध्या सोलापुरात फिरत असलेला हा वाघ 2022 मध्ये यवतमाळच्या टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात T20 वाघिणीच्या पोटी जन्माला आला होता। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आठवडाभरापासून जनावरांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली होती। यानंतर वन विभागाने कॅमेरे लावले होते। यामध्ये वाघ टिपला गेला आहे। या वाघाचा धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे असलेल्या रामलिंग वन्यजीव अभयारण्यात पहिल्यांदा प्रवेश झाला होता। त्यानंतर तो सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आला। याबाबत मिड डेने वृत्त दिले आहे।